श्री स्वामी समर्थ. आज कोजागिरी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी तुम्ही ही एक खास गोष्ट करायची आहे, ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीसाठी खूप फायदा होणार आहे. तुमच्यावर देवी महालक्ष्मी प्रसन्न होणार आणि तुमच्या सर्व कामना पूर्ण होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, म्हणजे काय करायचं आहे हे तुम्हाला नक्की कळेल. व्हिडिओला मध्ये तुम्ही पॉज देऊ नका, खंड पाडू नका. पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला अशी एक मान्यता आहे. या खास दिवशी चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांनी युक्त असतो, त्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. इतकंच नाही तर श्रद्धा अशी आहे की आज तिथीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये महारास लीला केलेली होती, त्यामुळे वर्षातून एकदा येणारी ही पौर्णिमा खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी रात्रीच्या वेळी जागून काही खास उपाय करायचे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची खूप वाढ होणार आहे. तुम्हाला खूप छान आरोग्य मिळणार आहे, व्यवसायात खूप चांगली प्रगती होणार आहे आणि तुमच्या करिअरमध्ये सुद्धा अनेक लाभ होणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कोजागिरीला असं म्हणतात की आपण जेव्हा ही पौर्णिमा साजरी करत असतो त्यावेळेला रात्रभर जागे राहून देवी लक्ष्मीला आवाहन करत असतो आणि तिची पूजा अर्चा करत असतो. या तिथीला चंद्र पूर्ण 16 कलांनी युक्त असतो, तो पृथ्वीवर अमृत वर्षावतो असं म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशीच जेव्हा लक्ष्मीचा जन्म झाला त्याच दिवशी चंद्राची शीतल चांदणी खूप खास असते. याच्याच खाली, या प्रकाशाच्या खाली खीर आणि दूध ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून खाल्ला जातो. ह्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी मिळतात. शरद पौर्णिमेला जर तुम्ही श्रद्धेने काही उपाय केले तर अडचणीतनं मुक्तता मिळते कायमची. तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. ह्याचे मोल असे आहे की लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर वास करते, स्वतःच्या भक्तांसाठी भ्रमण करते, त्यांच्या घरात जाऊन प्रवेश करून आपले शुभ आशीर्वाद त्यांना देते. त्यामुळे भक्तांना धनधान्य मिळते, जीवनात सुखसमृद्धी येते आणि अशा प्रकारे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी मध्यरात्रीपर्यंत जागरण केले पाहिजे आणि श्रद्धेने देवीची आराधना केली पाहिजे. आता काय करायला पाहिजे तर श्रीसूक्ताचे पठण. या दिवशी श्रीसूक्ताचे पठण करायला हवं. शरद पौर्णिमेच्या रात्री श्रद्धेने देवी लक्ष्मीच्या श्रीसूक्ताचे पठण करणं खूप शुभ मानलं जातं. देवीचे स्मरण हे महत्त्वाचे आहे. या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागं राहणं, देवीचे मनपूर्वक स्मरण करणं आणि त्याचे श्रद्धाभावनेने पूजा करणं हे महत्त्वाचे आणि फलदायी आहे. अशा केल्यामुळे काय होतं की लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो प्राप्त होतो. भक्तांना जीवनातील सर्व दुःखातूनही खूप आराम मिळू शकतो. या पवित्र उपायामुळे तुमचे जीवन आनंदी आणि समाधानाने भरून जाते. देवीच्या मंत्राचा जो जप आहे तो कसा करायचा हे आता सांगते. देवीच्या श्रीसूक्ताचे पठण केल्यानंतर किंवा करण्याव्यतिरिक्त तुम्ही ओम श्रीं श्रीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. या मंत्राच्या श्रद्धेने, एकाग्रतेने जप केल्यामुळे भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. साध्या ज्या अडचणी असतात, आर्थिक समस्यांचा सामना जो करावा लागतो तो या उपायामुळे नक्कीच दूर होतो आणि निश्चित फायदा होतो. आता निरोगी आरोग्यासाठी काय उपाय आहे तर जीवनातील दुःख दूर करण्यासाठी तांदळाची खीर चांदण्यात ठेवायची आणि रात्री एका भांड्यात घेऊन ती शीतल प्रकाशात ठेवून चंद्राच्या 16 कला आणि त्याचे आरोग्यदायी गुण त्या दिवशी खिरीमध्ये येतात अशी श्रद्धा आहे. ही खीर स्वतः खायची, कुटुंबातील सर्वांना द्यायची, प्रेमाने द्यायची, म्हणजे शरीरातले रोग तर दूर होतात, तसेच व्यवसाय, करिअर आणि नातेसंबंधांशी सुद्धा संबंधित समस्या सगळ्या दूर होतात. आता या दिवशी आणखीन एक करायचं आहे, ते म्हणजे कृष्ण मंत्राचा जप. संपूर्ण मनोकामना पूर्ण होण्याकरता आणखीन एक सोपा उपाय असा आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये महारास लीला केली होती. त्यामुळे जर तुम्ही या दिवशी कृष्णा मंत्राचा जप केला तर तुम्हाला खूप शुभ आणि चांगले फळ मिळते. स्वच्छ पांढऱ्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनाने तुमची कोणतीही इच्छा अगदी स्पष्टपणे लिहा. त्यानंतर तो कागद व्यवस्थित दुमडून देवाजवळ ठेवा आणि ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी तो सकाळी कागद उचला आणि जाळून टाका, त्याची राख फुंकून द्या. तुमच्या इच्छा संपूर्णतः पूर्ण होण्यास अगदी मदत होणार.
स्वामी भक्त हो, इथे जे काही आत्ता मी उपाय सांगितले त्यामध्ये तुम्हाला श्रीसूक्त पठण, त्यानंतर लक्ष्मी मंत्राचा जप आणि त्यानंतर कृष्ण मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला करायचा आहे. लक्ष्मी मंत्राचा जो जप आहे ओम श्रीम श्रीये नमः हा 108 वेळा करायचा आहे. त्याचप्रमाणे कृष्णाचा जपसुद्धा ओम क्लीम कृष्णाय नमः हा सुद्धा 108 वेळा करायचा आहे. तुमच्या मनात जर कुठली इच्छा असेल तर ती कागदावर लिहून ती देवाजवळ घडी मारून ठेवायचा आहे तो कागद, आणि दुसऱ्या दिवशी त्या कागदाला तुम्ही जाळून टाकायचं आहे आणि कागद जाळल्यानंतर त्याची राख घरात फुंकून द्यायची. असं करण्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. हा प्रयोग नक्की करून बघा, तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करून सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.